विकास झाला पाहिजे ना, लोकांची कामं झाली पाहिजे. गौरव फुले आम्हाला पाहिजेत. 100% येणार. तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून. 100% येणार. कॉन्फिडन्स आहे, कारण आम्ही फिरतोय, आम्ही पाहतोय. की हा गौरव घुले यांचं कसं आहे, युवा नेतृत्व आहे, अभ्यासवृत्ती आहे आणि लोकांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळं आम्ही त्यांना निवडून देणार. गौरव फुले पाहिजे याच 100% काम करणार. काम करणारे लोक आहेत. पहिले जे होते ना, खिसे भरणारे होते. काम होणार. हो 100% गौरव दादाला कामाची खूप आवड आहे. इतके वर्ष आले की जे नगरसेवक होऊन गेले अक्षरशः तर दुर्लक्ष झालेलं आहे. आम्हाला गौरव घुलेंचा अतिशय आदर आहे. गौरव घुलेच निवडून येणार. गौरव घुल्यामुळेच बिगाडीचा विकास होणार. आणि तो माणूस पाहिजेच आपल्याला. खरं भारी माणूस आहे तो. व्यक्ती माणूस हा चांगला आहे. पाहिजेच आम्हाला उमेदवार तो. आम्हाला असं वाटतंय ना की काहीतरी आमच्यासाठी ना ते काम करतील चांगले. यासाठीच आम्हाला करून दिलं ना, आम्ही नक्कीच हे करणार. सगळ्या ही चाळीमध्ये ही फरशी वगैरे किंवा हे चेंबर वगैरे किंवा ते पोरांना ग्राउंड वगैरे गाड्यांचं त्यावेळेला मतदारांचं अगदी स्पष्ट ठरलेलं आहे. जुन्या निष्क्रिय लोकांना घरी बसून नवीन तडफदार लोकांना निवडून द्यायचा सगळ्यांनी विचार केलेला आहे. आणि यावर्षी परिवर्तन हे नक्की घडणार आहे आणि आम्ही ते घडवून आणणार. आणि आमच्या विकास जो व्हायला पाहिजे तो ऍक्च्युली हे लोक गप्पा मारतात, पण ऍक्च्युली काय करत नाहीत. गेल्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर दुसऱ्या परत नेक्स्ट टाइम आता मतदानाच्या वेळेलाच फक्त येतात. इतर वेळेला कधी तोंड दाखवत नाहीत. पण आमचा उमेदवार तसा नाहीये. त्यांनी आता गौरव घुले त्यांनी आतापर्यंत पुष्कळ काही कुठलंही पद नसताना पुष्कळ कामं केलेली आहेत वार्डामध्ये आणि आता करतोय. कारण नुसता फोन केला की तो लगेच धावत जातो. अशा उमेदवाराला नक्की निवडून दिलंच पाहिजे ना. असे सर्वसाधारण जनतेचे मतदारांचं मत आहे. तर कितीतरी वर्षापासून त्यांचं काम चालू आहे. त्यांचीच पुण्य आहे खरं म्हणलं ते. आणि त्यांचं खूप मोठं काम आहे. आणि कारण ते आतापर्यंत करत आहेत, याच्या पुढे ते करत राहतील कुठलंही विदाऊट एनी इंटरेस्ट. कारण त्यांना लोकांकडून काय नकोय, त्यांना फक्त समाजकार्य करायचं एवढंच त्यांचं ध्येय आहे. नगर पापळवस्तीमध्ये आम्ही राहतो. त्यांचं काम छान आहे. फक्त आम्हाला तेवढं तर पाण्याची समस्या आहे, तेवढी जर नील करून दिली ना तर खूप बरं होईल. गौरव घुले चांगले आहेत, कारण आम्ही आमचं दुकान आहे महेश सोसायटीमध्ये, त्यामुळे ते आम्ही ओळखतो त्यांना. आम्हाला गौरव घुले पाहिजे याच वस्ती समाजाला. का ते काम करतील असं आम्हाला वाटतंय. अजून सगळे इथं काय कमी जास्त ते बघतील सवरतील, या हिशोबाने आम्हाला गौरव घुलेच पाहिजे. नाही ना काम नाही झालं. नाही झालं. यावेळेस काय ठरवलं? यावेळेस तर राष्ट्रवादी ठरवलं ना आम्ही. गौरव घुले. हो 100%